हा चालू कर. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी सुभाष शालिग्राम चांदूरकर, राहणार टुमकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य. मी मागच्या वर्षी 2024मध्ये डिसेंबर 2024मध्ये 1000 सफरचंदची झाडं आणली होती. त्यामध्ये 500 झाड HRMN 99, हर्मन 99, गोल्डन डोजेरेसची 100 झाडे आणि अन्नाची 400 झाडे, असे 1000 झाडे मी या 3 एकराच्या क्षेत्रफळात लागवड केलेली आहे. लागवड करताना मी 2x2चा गड्डा केला. त्याच्यात कंपोस्ट खत आणि त्याच्यात बुरशीनाशक, थिमेट असे टाकून ते गड्डे बुजून घेतले. माझे 1000 झाडाचे मी हे झाडे हरमीन शर्मा जी आहेत, ज्यांनी ही संशोधन केलेले आहे, जात हिमाचल प्रदेश, गाव कोठा इथून आणलेले आहेत. मी त्या अगोदर त्यांच्याकडे मी 8 दिवस अगोदर गेलो होतो. 8 दिवस राहिलो आणि त्यांच्याकडे जी शेती आहे, बगीचा आहे, ते पाहिला आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. मार्गदर्शन घेतल्यानंतर मी त्यांच्याकडून बुकिंग केलेली आहे. बुकिंग करून झाडे बोलावली आहेत. त्यांच्याकडे जर कोणत्या शेतकऱ्याला जर आवश्यकता पडली तर मी त्यांना सहकार्य करून त्यांच्याकडे झाडे उपलब्ध करून देऊ शकतो. आमच्या भागात जास्तीत जास्त सर्व संत्रा आहे. माझा 6.5 एकर संत्रा आहे. परंतु संत्र्याचं उत्पादन येत नसल्यामुळे मी हा एक यूट्यूबवर पाहून हे केलं, त्याची लागवड करण्याची इच्छा केली. त्याच्यात आता 1 वर्ष पूर्ण 20 तारखेला 1 वर्ष होईल. त्या अगोदर डिसेंबर महिन्यामध्ये झाडांची पडझड होते. डिसेंबरमध्ये मी जवळपास 20 दिवस झाले या झाडांना पाणी दिलेलं नाही. 20 दिवसानंतर काल अर्ध्या तासासाठीच पाणी सोडलं आहे. 20 दिवसामध्ये झाड जे मोठं हिरवगार होतं हे झाड दाखव. हे अशा पद्धतीचं झाड होतं. अशा पद्धतीचं झाड होतं, पण पाणी न दिल्यामुळे फलधारणेसाठी झाडांना ताण द्यावा लागतो. जसं संत्र्याला ताण द्यावा लागते, अजूनही कोणत्या फळांना ताण द्यावा लागते, तसं या झाडांना सुद्धा एक महिन्याचा ताण द्यावा लागतो. आपल्या इकडे जास्त ऊन थंडी पडत नाही, त्यामुळे आपल्याला जरासं अर्ध्या घंट्याचं पाणी दिलं. मी आता हे झाड याच्यातले 5 झाड झालेले आहे. 5 झाडं झाल्यानंतर झाडाला फुलं येतात आणि त्याला फळं लागतात. काही झाडांना फळं लागतात, काही झाडांना फळं लागतात. माझ्या 1000 झाडामध्ये 60 ते 65 झाडं हे मृत अवस्थेत झालेले आहेत. कारण काही माझी चुकी असू शकते, जमिनीमध्ये किड्याचा प्रादुर्भाव असू शकते. त्यामुळे हे माझे 65 झाडं मृत झालेले आहेत. त्याच्या अगोदर आता ही जी कटिंग आहे, ही आपल्याला तशीच ठेवायची आहे. कारण याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश लागला पाहिजे, तेव्हाच त्या झाडांची फळधारणा होते. आणि कटाई करताना जे अंदर आहेत, आतल्या जे फांद्या आहेत, ह्या कट करावं लागतात. ही अंदरची फांदी आहे, पूर्ण कट करावं लागेल. ही कट केलेली आहे. मी साधी आपली कैची वापरलेली आहे संत्र्याची कटिंग करतानाची, परंतु याच्यासाठी वेगळी कैची येते, ते दोन्ही एकूण धार असते. ती कैची वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी, पण मला उपलब्ध झाली नसल्यामुळे मी ही कैची वापरून राहिलो. ह्या ज्या आतमधल्या फांद्या आहेत, ह्या पूर्ण कट कराव्या लागतात. मुख्य डांगीला जी मेन आहे, त्याला ऊन लागलं पाहिजे, अशा पद्धतीने कटिंग करायला पाहिजे. आता जे आतमध्ये आहेत त्यांना पूर्ण कट असा मारायचा, जर पूर्ण कट सरळ मारला की त्याला फांद्या फुटत नाहीत. आणि जे बाहेरच्या फांद्या आहेत त्या फांद्यांना इनडायरेक्ट असे तिरपी कट मारायचा. हा तिरपा कट मारला, हा तिरपा लागते, त्यामुळे त्याच्यातून फांद्या निघतात. हे पाहून घ्या. अशा पद्धतीनं कटिंग करायची आहे.
हे जे खालच्या आहेत, हे जे जमिनीच्या लगत आहेत, हे पूर्ण कट करून घ्यायचे. याच्या अशा तिरप्या कट मारून याचे पूर्ण कटिंग करायला पाहिजे. हे जे अंदरच्या डांगा आहेत, ह्या डांगा पूर्ण कट केल्या पाहिजे, जेणेकरून या बाहेरच्या फांद्यांना तिरपट कट मारायचा. तिरपट कट मारल्यानंतर त्याला पूर्ण फलधारणा होते, फुलधारणा होते. साधारणतः अशा पद्धतीने कटिंग करायची आहे. या मुख्य डाळीला वाढण्यासाठी झाड जास्तीत जास्त 12 फुटापर्यंतच वाढलं पाहिजे. 12 फुटाच्या वर गेले तर त्याचे पूर्ण शेंडा कट करायचा. माझी हे झाडं सध्या 8 ते 9 फूट वाढलेली आहेत. त्यामुळे मी एक शेंडा ठेवलेला आहे वर जाण्यासाठी आणि बाकीची पूर्ण कटिंग केलेली आहे. आणि या झाडाचे पानझड पूर्ण झालेली आहे. काही दिवसानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये याला फुलं येतील, फळं येतील. आणि याच्यासाठी मार्गदर्शन जर लागलं तर जे या हर्मन 99 जातीची ही जात अन्नाची आहे. मी जे कटिंग केलेलं झाड हे अन्न माझं वरच्या बाजूने अर्ध्या भागाच्या वर मी पहिले अन्न हर्मन 99 लावलेलं आहे आणि खालच्या बाजूला मी अन्न लावलेली आहे. अन्नाच्या याच्यात थोडीशी झाडाची मृत अवस्था जास्त आहे. अन्नामध्ये हर्मन 99मध्ये एकही झाड मरलेलं फार क्वचित मयत झालेले आहेत. माझ्या मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपणास जर ह्याची कोणतीही गरज भासल्यास, आवश्यकता भासल्यास तर माझा नंबर आहे 90 98 50 275 575. मी पुन्हा इंग्रजीमध्ये सांगतो 9850 275 575. या नंबरवर मला संपर्क साधा. मी आपल्याला मदत करण्यास तयार आहे. ही झाडाची लागवड सहसा डिसेंबरमध्येच करावी लागते. डिसेंबरनंतर याची जे जगण्याची प्रक्रिया हे क्षमता आहे ही कमी होते. म्हणजे याला नोव्हेंबरमध्ये ऑर्डर द्यायची, ऑक्टोबरमध्ये मॅसेज टाकायचा, नोव्हेंबरमध्ये ऑर्डर द्यायची, पैसे पाठवायचे आणि डिसेंबरमध्ये आपल्याला जेव्हा केव्हा लावायचं. डिसेंबर 1 पासून तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत केव्हाही झाडे लावू शकता. नमस्कार मित्रांनो.